घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे. आतापर्यंत इकडे आपण पाहतोय की मूर्ख जानकी प्रत्येक वेळेला शेवटच्या क्षणापर्यंत मात्र आता वाट पाहत राहते आणि शेवटच्या क्षणीच तिला आता साक्षात्कार होतो की आपण आतापर्यंत जी माती खाल्ली ती सगळी चुकीची आहे आणि आतापर्यंत केलेली कुकर्म तिच्या लक्षात येतात. पण तोपर्यंत मात्र आता कधी कधी वेळ सुद्धा निघून गेलेली असते. बरं, हे सगळं होत असताना मात्र आपण पाहिलंय की जानकीला या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की जानकीला मात्र आता ते तिकीट सापडलंय, ज्या तिकिटावरती मात्र कळालेलं आहे की या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे जे काही शर्वरी आणि आता इकडे जे काही राकेश सांगतोय ते सगळं सगळं खोटं आहे. हे सत्य ज्या वेळेला समजलेलं आहे आणि त्याच वेळेला पेटून उठलेल्या जानकीने मग मात्र पुढचा मागचा कोणताही विचार न करत मात्र या सगळ्यामध्ये इकडे आता थांबवण्याचा लग्न प्रयत्न केलाय आणि लग्न थांबवत असताना मात्र आता तिने जो काही महाभयंकर सत्याचा महाभयंकर उलगडा केलाय तो काय आहे, कसं आहे, सगळं सविस्तर पाहू. इकडे आता शर्वरीची काय नाटकं चाललेत, मेहंदी काय, हळद काय आणि रणदेवे कुटुंबाला तर अक्कल नाही. सगळ्यात जास्त अक्कल नाही ती म्हणजे सुमित्राला. सुमित्रा प्रत्येक वेळेला जे चुकीचं तीच माती कशी खाते, इतकी म्हातारी असून सुद्धा सुमित्राला या सगळ्यामध्ये मात्र आता कळत कसं नाहीये की आता आपण खूप मोठी चूक करतोय. या सगळ्यामध्ये मात्र आता आपल्याला म्हणजे आता जावई गेलाय आणि लेकीचं मात्र आता ती मेहंदी काय करते, लेकीची मात्र आता संगीत काय करते, लेकीच्या साठी आता हळदीचा प्रोग्राम काय करते आणि इकडे घरामध्ये जर कोणी समंजस या वेळेला वाटतंय आपल्याला तर ती आहे फक्त आणि फक्त ऐश्वर्या. कारण ऐश्वर्या विचार करत आहे नाही काहीही झालं ना तरी सुद्धा शरू नाटकच करत आहे आणि शरूचं हे नाटक थांबवलंच पाहिजे. आणि पण ऐश्वर्याच्या हातात काही नाहीये, कारण आता जानकीने या सगळ्यामध्ये सूत्र आपल्या हातात घेतलेत आणि सूत्र हातात घेऊन आता जानकी मात्र इकडे फक्त आणि फक्त लग्नासाठी सपोर्ट करत आहे. आणि त्याचवरती मात्र आता इकडे ऐश्वर्या बाजूला बसते, ती म्हणजे शर्वरीच्या, आणि शर्वरीला सांगायला लागते काय ग शरू, म्हणजे आता या सगळ्यामध्ये विक्रांत गेल्याला ना महिना झालाय, 1.5 महिना झाला असेल आणि लग्नाच्या बोहल्यावरती उभी राहिलीस याचा अर्थ स्पष्ट होत आहे तुला आता त्याच्याबद्दल खरंच काही वाटतच नाहीये ना. यावरती शर्वरी म्हणते ऐश्वर्या हे बघ, घरच्या सगळ्यांनी मात्र आता मान्य केलेलं आहे, तू या सगळ्यामध्ये पडू नकोस. यावरती ऐश्वर्या म्हणते कसं आहे ना, घरच्या सगळ्यांनी जरी मान्य केलं असतं ना तरी सुद्धा घरचे सगळे साधे आहेत, पण हा तू ज्या वाटेवरती आत्ता आहेस ना त्या वाटेवरती मी खूप आधी आहे. तू जेव्हा खेळ खेळतेस ना त्या खेळाची मी आता मास्टर माइंड होते आणि त्यामुळे आता हे छक्के पंजे, हे खोटं नाटक, हे सगळं करणं काय असतं ना हे तुझ्यापेक्षा आधी जास्त मला माहिती आहे आणि त्यामुळे तू आत्ता करतेस ते नाटक आहे. इकडे सुमित्रा येते आणि काय ग ऐश्वर्या काय झालं. यावरती ऐश्वर्या म्हणते काही नाही, मी आता ह्यांना सांगत आहे फक्त की कशा पद्धतीने मात्र आता तुम्ही राहुलचं मन जिंका किंवा राहुलच्या बाबतीत आता चुकीचं काही करू नका, इतकंच फक्त सांगत होते. आणि त्यावरती सुमित्रा मात्र खुश आहे आणि ती विचार करते चला सगळ्या घरच्यांनी मात्र आता शरूचं लग्न एक्सेप्ट केलेलं आहे, फक्त एकदा सौमित्र आला की झालं. इकडे आता शरूला काही फरक पडत नाहीये प्रेक्षकांनो, सौमित्र येवो नाहीतर न येवो, तिला या सगळ्यामध्ये लग्न होतंय ना, पण उगाच उदासपणाचं नाटक करते. आणि तितक्यात तिथे जानकी आलेली आहे. जानकी सांगायला लागते शरूबंच मला माहिती आहे की तुम्ही का उदास आहात. आता ती उदास बिदास काही नाहीये, तिला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त नाटकी करायची आहेत की कसा पद्धतीने मात्र आता मला दुःख झालंय. बरं, तोपर्यंत इकडे आता जानकी सांगते तुम्ही काळजी करू नका, मला सगळं सगळं इकडे आता माहिती आहे की तुमच्या मनामध्ये काय घालमेल चाललेली आहे. तुम्हाला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा सौमित्र भाऊजी इकडे हवे आहेत ना, चिंता करू नका, सौमित्र भाऊजी इकडे येतील. आणि इतकंच नाहीये तर तुमचं कन्यादान सुद्धा आता जे काही आहे ते सौमित्र भाऊजीच करतील. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे ओवी सांगायला लागते आई मला लग्नामध्ये काही झालं तरी सुद्धा शूज लपवायचे आहेत. त्यावरती जानकी सांगायला लागते ठीक आहे बाळा, तू चिंता करू नकोस, मी आता तुझ्यासाठी शूज लपवून. आणि त्यावरती मात्र आता ओवी सांगायला लागते आई चल ना लवकरात लवकर आपण आता हे शूज लपवूया. यावरती जानकी म्हणते हा शूज लपवूया, लपव जा कुठेतरी. यावरती ती म्हणते नाही आई, तू माझ्या सोबत पाहिजेस, चल ना तू चल ना, मला आता कुठेतरी अशा ठिकाणी शूज लपवायचे आहेत की ज्यामुळे मात्र आता इकडे कुणीच तिकडे येणार नाहीये. यावरती ती मिठी म्हणते ठीक आहे, मी स्टोर रूम मध्ये तुझे आता शूज लपवते, तू बिलकुल चिंता करू नकोस. असं म्हणत मात्र आता स्टोर रूम मध्ये आलेली आहे ती म्हणजे इकडे आता जानकी.
आणि ज्या वेळेला जानकी स्टोर रूमच्या दिशेने येते आणि त्यावेळेला ती आता विचार करते या कपाटाच्या वरती मी शूज लपवून ठेवते, जेणेकरून मात्र आता कुणीच या सगळ्यामध्ये इकडे येणार नाहीये आणि ह्या सगळ्यामध्ये मात्र आता त्यांना ते शूज सापडणार सुद्धा नाहीयेत. म्हणून आता जानकी ते शूज लपवून ठेवते, ते म्हणजे ताबडतोब आता इकडे लगेचच वरती ज्या वेळेला जानकी मात्र आता लगेचच शूज इकडे लपवून ठेवते आणि त्यावेळेला ती बॅग एक खाली पडते. बॅग खाली पडल्यावरती मात्र आता जानकी उत्सुकतेपोटी ती बॅग उचलते आणि बॅग उचलून वरती ठेवते. पण याच्यात काय आहे हे पाहत असताना मात्र आता तिच्या लक्षात आलेलं आहे की याच्यामध्ये मात्र आता विक्रांतचे बरचसं सामान आहे. सगळ्यात पहिलं सामान तिला भेटलंय ते म्हणजे ते वॉलेट. वॉलेट काढल्यावरती जानकी आता पाहते की विक्रांत भाऊजींचं वॉलेट आहे आणि त्याच्यामध्ये मात्र आता तिकीट सापडले. म्हणजे आता शर्वरी जी तारीख सांगत आहे नानांच्या मृत्यूची त्या 3 दिवस आधी आता विक्रांत मुळशीमध्ये आल्याचं जानकीला समजले. म्हणजे शर्वरी वंश आपल्यासोबत खोटं बोलत आहेत. जर का आता 3 दिवस आधी विक्रांत या इकडे आला होता तर आता त्यानंतर विक्रांत कुणालाच का नाही दिसला? म्हणजे या सगळ्यामध्ये मात्र आता विक्रांतचा खून हा नानांच्या आधीच झालेला आहे किंवा विक्रांत नानांच्या आधीच गेला होता. बरोबर आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्रमाणे मात्र आता म्हणजे तारीख सुद्धा नीट सांगता येत नाहीये कारण या सगळ्यामध्ये मात्र आता बरेच दिवस झाल्या कारणाने या सगळ्यामध्ये बरेच दिवसामुळे मात्र आता ह्या सगळ्या गोष्टी नीट घडून येत नाहीयेत आणि म्हणूनच नीट रिपोर्ट सुद्धा नीट नाही आलेले आहेत. म्हणजे आता हे सगळं खोटं होतं. शरुवंश जे काही सांगत होते ते खोटं होतं. त्यांना आता माझ्याकडून फक्त हे लग्न कळवून घ्यायचं होतं. नाही, मी या सगळ्यामध्ये मूर्ख ठरले आणि मूर्ख ठरून मात्र आता मी इकडे गप्प बसणार नाहीये. हे लग्न कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबवायला पाहिजे असं म्हणत जानकी पुन्हा एकदा ती बॅग खोलते तर त्या बॅग मध्ये मात्र आता रक्ताने माखलेले कपडे असतात नानांचे आणि आता त्याचबरोबर इकडे आता विक्रांतचे. त्यामुळे जानकीला मात्र आता अजून काही गोष्टी कळालेल्या आहेत आणि जानकी विचार करते काय चाललंय काय हे? म्हणजे आता शर्वरी वंश माझ्यासोबत इतकं खोटं बोलू शकतात ते काही नाहीये. धावत जाऊन मला आता पहिलं लग्न थांबवायला पाहिजे असं म्हणत मात्र आता जानकी इकडे शूज लपवता धावत पळत मात्र आता बाहेर चाललेली आहे. ज्या वेळेला ती या सगळ्यामध्ये धावत पळत बाहेर चालले आणि त्याच वेळेला मात्र आता ती इकडे तिकडे पाहते आणि इकडे तिकडे पाहत आता ती जेव्हा निघाले आणि तेव्हा ती विचार करते नाही काय चाललंय काय हे? म्हणजे आता शरुवंश असं कसं करू शकतात आणि धावत पळत बाहेर येते तोपर्यंत मात्र आता सगळ्या जवळजवळ विधी चाललेले आहेत. सगळे विधी झालेले आहेत आणि सगळे विधी झाल्या कारणाने मात्र आता इकडे हार घालून फक्त मंगळसूत्र इकडे टाकणं हे बाकी आहे. पण ज्या वेळेला हार टाकून मंगळसूत्र टाकणं आता बाकी आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे जानकी आलेली आहे. काही नाही, काहीही झालं तरी मला या सगळ्यामध्ये मात्र आता हे सगळं थांबवलंच पाहिजे असं आता जानकी विचार करते आणि त्याच वेळेला जानकी समोर आले. थांबा असं म्हणत तिने आता या सगळ्यामध्ये मात्र आता हे लग्न थांबवायचा प्रयत्न केलाय. सगळेजण जानकीकडे पाहत आहेत. काय झालं जानकी? त्याच वेळेला जानकी तो आता फोटो आहे तो सगळ्यांच्या समोर आणते आणि ती सांगायला लागते हे विक्रांत भाऊजींचं मात्र आता लेटर आहे. विक्रांत भाऊजी या सगळ्यामध्ये मात्र आता कुठेच 3 दिवसापूर्वीच इकडे आले होते. त्या गोष्टीचा मला जाब तुम्हाला विचारायचा आहे. बोला, तुम्ही दोघांनी उत्तर द्या दोघं. आणि त्यावेळेला जानकी मात्र आता पेटून उठले. 1 मिनिट, जर का या सगळ्यामध्ये मात्र आता तुम्ही सत्य नाही सांगितलं ना तर आता गाठ माझ्याशी आहे. मला सापडलेले पुराव्यानुसार विक्रांत भाऊजींचा खून आता नानांच्या 3 दिवस आधी झालेला आहे असं म्हणत जानकीने मोठा खुलासा केलाय. सगळेच जण आता विचार करतात ह्या जानकीला झालंय तरी काय? म्हणजे आता एकीकडे हीच लग्न लावायला निघाली होती आणि एकीकडे या सगळ्यामध्ये मात्र आता हीच हे लग्न मोडायला सुद्धा निघालेली आहे. ते काही नाहीये, जानकीचं काहीतरी बिनसलंय. आणि त्यानंतर सगळेजण तिला विचारतात जानकी झालंय तरी काय? तू का इतका अतताईपणा करत आहेस? त्याच वेळेला जानकी सगळं सत्य सांगते आणि सगळं सत्य सांगितल्यावरती मात्र आता सगळ्यांचे ताबे दणाणलेले आहेत. त्याच वेळेला जानकीने पोलिसांना सुद्धा आता कॉल केलेला आहे. पोलीस सुद्धा तिकडे आलेले आहेत आणि पोलीस या सगळ्यामध्ये मात्र आता जानकीने पाठवलेले पुरावे तपासतायत. आणि त्याच वेळेला जानकी सांगते या दोघांनी मिळून आता विक्रांत भाऊजींना मारलंय. सेल्फ डिफेन्स नाही तर आता मारलंय तिने असं म्हणत जानकी ओरडून सगळं आता सत्य सांगते. आणि हे लग्न होण्यासाठी माझा वापर केलात का तुम्ही? मी तुम्हाला सोडणार नाही असं म्हणत जानकीने मात्र आता जोरदार हल्ला बोल केलेला आहे. इथेच मालिकेचा मोठा टर्निंग पॉइंट समोर आलाय. शरूचा आणि
विक्रांतचं लग्न होता होता थांबलंय, पण आता या दोघांना शिक्षा देण्यासाठी जानकी नक्की आता काय करणार? या सगळ्यामध्ये येणाऱ्या भागामध्ये अनेक प्रश्नांची आपल्याला उत्तरं पाहायला मिळणार आहेत.